नुकत्याच पार पडलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत काही राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांशी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त JS सहारिया आणि पनवेल महानगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी संगनमत केल्याने खुलेआम मतदार खरेदी महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात सुरू होती। साधारण 3 लाख मतदारांना राजकीय पक्षाच्या नेत्यांनी 2000 पासून ते अगदी 15,000 रुपयांपर्यंत रोकड देऊन विकत घेतले आहे। सुमारे 350 कोटी रुपयांचा चुराडा झाल्याची चर्चा मतदानाच्या 2 दिवसा आधीपासून सुरू असतानाही सहारिया निंबाळकर यांच्या यंत्रणेने कोणत्याही प्रकारे आळा घातला नाही। भरारी पथके, पोलीस, आयकर आणि उत्पादन शुल्क खाते मूग गिळून गप्प बसले होते, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि उपाध्यक्ष विजय काळे यांनी जयदी यांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे। संघर्ष समितीची महत्त्वाची बैठक मंगळवारी पार पडली। त्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आणि दोन्ही आयुक्तांच्या निलंबनाची मागणी करण्याचा ठराव संमत करण्यात आला। पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची आणि सहारिया तसेच निंबाळकर यांची CBI चौकशी करावी, तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी संघर्ष समितीने यावेळी केली आहे। याविषयी संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी आमच्या प्रतिनिधींशी बातचीत केली। पनवेल महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये जो काही गैरव्यवहार झालाय त्या संदर्भात आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत, खरं तर तिघांचं पॅनल आहे, त्याच्यातले प्रमुख जे जयदी सर आहेत, डॉक्टर नजीम जयदी, या सरांकडे आम्ही एक तक्रार केली की पनवेलमध्ये महानगरपालिकेची निवडणूक बेजबाबदारपणे घेण्यात आली। निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राजेंद्र निंबाळकर आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त JS सहारिया साहेब या दोघांनीही या निवडणुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ही निवडणुकीमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला। साधारणतः मतदारांना खरेदी करताना 350 ते 400 कोटीचा त्याच्यामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत। अनेकांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटून सांगितले की बाबा पनवेलमध्ये असा अनागोंदी कारभार महापालिकेच्या निवडणुकीमध्ये झाला। ही निवडणूक निश्चितपणे पारदर्शकपणाची नव्हती किंवा पारदर्शकतेने घेतली गेली नव्हती। EVMचा घोळ आहे अशा अनेक तक्रारी आल्या, पण त्याहीपेक्षा मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप करण्यात आले, त्यांना पाकिटं वाटप करण्यात आली। सोशल मीडियावरून याची प्रचंड प्रमाणात, फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि त्यामुळे पनवेलची कुठेतरी पुन्हा एकदा बदनामी झाली, पनवेलच्या मतदारांची बदनामी होऊ लागली। कारण मतदारांचं काय होतं की ज्यांनी पाकिट घेतलं नाही ते मतदार आमचे नाहीत, किंवा ज्या मतदारांनी पैसे घेत नाहीत म्हटल्यावर त्यांच्यावर राजकीय नेत्यांचा, राजकीय कार्यकर्त्यांचा, त्या पक्षाचा रोष राहतो आणि मग नाईलाजास्तव ते मतदार पैसे घेतात असं त्यांचं मत आहे। त्यामुळे काय होतं की ही निवडणूक आणि पनवेलचा विकास याच्यामध्ये फार मोठी तफावत जाणवणार आहे। कारण आपण गेले काही वर्ष पाहिलं की पनवेलचा विकास होताना दिसत नाही, आपण त्याच समस्यांवर अनेकदा बोलतो, पण मग अशा वेळी नेते सांगतात आम्ही पैसे दिलेत, आम्ही मतदान विकत घेतलंय, आम्ही तुमची कामं करण्यात किंवा तुमचा विकास करण्यास बांधील नाही आहोत। हा जो बेजबाबदारपणा आहे हा कुठेतरी लोकशाहीला मारक आहे आणि अशा प्रकारे गैरजबाबदारीतून किंवा गैरव्यवहारातून मतदान विकत घेऊन किंवा इमारतींचं काम करून देणं, गुंडागर्दी करणं, त्या इमारतीच्या रहिवाशांना काही फेवर ब्लॉक बसवून देण्यासारखे असतील, त्यांना काही भेटवस्तू देत असतील, हे सगळं लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय मारक आहे। लोकशाहीला ते फार भविष्यात धोकादायक आहे आणि अशा प्रकारे ही निवडणूक आणि विशेषतः मी स्वतः निंबाळकर साहेबांकडे अशा प्रकारची तक्रार केली असता त्यांनी बेजबाबदारपणे माझ्याकडे पुरावे मागितले। माझं असं मत आहे, आमच्या संघर्ष समितीचं असं मत आहे की ही जी काही भरारी पथकं नेमली होती, मग त्याच्यामध्ये आयकर खातं असेल, त्याच्यामध्ये पोलीस खातं असेल, त्याच्यामध्ये राज्य उत्पादन खातं असेल, किंवा अगदी म्हणजे मुंबई विमानतळापासून पनवेल महापालिकेपर्यंत येणाऱ्या सर्व मार्गांवरची वाहन तपासणी असेल, किंवा मतदार खरेदी करताना इमारतींमध्ये आम्ही वॉच ठेवलाय सांगणारी भरारी पथकं खरं तर संगणमतानं त्यांना मॅनेज झालेली असावी। राजकीय नेत्यांना आम्ही कोणत्याही एका राजकीय पक्षाचं नाव घेतलं नाही किंवा आम्ही कोणाला टार्गेट केलं नाही, कारण सर्वांनाच माहिती आहे की ह्या निवडणुकीमध्ये काय झालंय, ही निवडणूक कशी घेण्यात आली। याच्यापूर्वी अशाच निवडणुका झाल्या होत्या, पण आता त्याचं प्रचंड प्रमाण वाढत चाललंय। म्हणजे पूर्वी कुठंतरी त्याला थोडंसं
लोकशाहीची म्हणा किंवा पकडल्या जाण्याची भीती होती. गेल्या 1-2 निवडणुकीमध्ये हा प्रकार अनेकदा म्हणजे उघडकीस आलेला आहे. माननीय उच्च न्यायालयात त्याच्यावर लोकप्रतिनिधींविरोधात तक्रारही दाखल आहे. त्याचा काहीतरी निर्णय अंतिम टप्प्यात आहे. हे असं होत असताना पनवेलची बदनामी वाढत आहे, पनवेलची कुख्याती वाढत आहे. जिकडं आपण जातो किंवा सहज जर पनवेलकरांची कुणाची भेट झाली तर म्हणतात तुमच्याकडे बाबा इलेक्शन झालंय, तुमची मजा आहे, तुम्हाला पैसे मिळाले असतील. हे फार विचित्रपणे ऐकायला मिळतं आणि हे कुठंतरी थांबायला हवं. याला कुठंतरी आला बसायला हवं. प्रशासनाला कुठंतरी शिस्त लागायला हवी. म्हणून आम्ही सहारिया आणि निंबाळकर यांना निलंबित करून ह्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी आणि जे कोणी दोषी असतील, जे कोणी मतदारांना लाभ देण्याचा ज्यांनी कोणी प्रयत्न केला असेल त्याची पूर्णतः निपक्षपाती सीबीआय मार्फत चौकशी करावी आणि पनवेलकरांना न्याय द्यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे.